तर खोपोली हत्येप्रकरणी एक मोठी अपडेट समोर आलेली आहे। सुधाकर घारे यांना अटक होण्याची शक्यता वर्तवली जाते। सुधाकर घारे राष्ट्रवादीचे रायगड जिल्हाध्यक्ष आहेत। आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची 8 पथकं रवाना झालेली आहेत। रायगडच्या खोपोली नगरपालिकेतील शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांच्या हत्येप्रकरणी मोठी अपडेट समोर येते। यातील प्रमुख आरोपी असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे, भरत भगत आणि रवींद्र देवकर यांना कुठल्याही क्षणी अटक होऊ शकते। आरोपींच्या शोधासाठी 8 पथकं तयार करण्यात आली असून शिवाय गुन्ह्याच्या तपासाकरिता वेगळी टीम तयार करण्यात आलेली आहे। तर महेंद्र थोरवे यांनी राजकीय आकसानं आपलं नाव हत्या प्रकरणामध्ये गोवल्याचा आरोप सुधाकर घारे यांनी केला आहे। रीतसर फिर्याद याच्यात दाखल करण्यात आलेली आहे। काही आम्हाला याच्यात लीडही मिळालेली आहे। आपण लवकरच आरोपीला अटक करू आणि ते कायदेशीर जे पद्धत आहे कायद्याला त्यांनी हाती घेतला नाही पाहिजे, तसं मी त्यांना आवाहन करते।